भोंदूबाबा अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातनं लैंगिक शोषण केल्याचा पीडितेचा आरोप आहे। धार्मिक विधी भविष्याच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषण करताना पीडित महिला गर्भवती होती। भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल झालाय। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार करण्यात आली आहे। विवाहित असताना संसारात वादविवाद होत असल्याने पीडित महिला खरातकडे गेली होती। पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी खरातनं कार्यालयात बोलावून घेत महिलेला औषधं दिली। महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर लग्नाचा आमिष दाखवत खरातनं तांत्रिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केलंय। 2027 मध्ये खरातनं पीडित महिलेसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं। मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असं सांगत खरात विश्वास संपादन करत होता असं पीडितेचं म्हणणं आहे। तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातली अप्सरा आहेस, मी भविष्य जाणतो असा खरात बोलल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय। माझ्या नशिबात 2 विवाह आहेत, मी तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेन असं खरातनं आश्वासन दिलं होतं।